Hello students, today we learn Young Brave Hearts. आता ह्याच्यात यंग ब्रेव हार्ट्स म्हणजे ब्रेव हार्ट जे मुलं ब्रेव आणि हुशार असतात. हुशार फक्त डोक्यानेच नाही तर ते दुसऱ्या व्यक्तीचा किंवा त्यांच्या मित्रांचा, त्यांच्या फॅमिली मेंबरचा, दुसऱ्या व्यक्तीचा जीव वाचवतात. अशाच प्रकारे स्टोरी आता ही बघणार आहोत आपण. त्यात दोन मुलांची स्टोरी दिलेली आहे. त्यात त्यांनी कसं सामना केला परिस्थितीशी आणि कसं त्यांनी दुसऱ्यांचा जीव वाचवला. लेट्स सी. आता इथे बघा, द प्राईम मिनिस्टर presented the 2013 National Bravery Awards to 25 children. किती मुलं होती? ऑन फ्रायडे. आता हे 2013 साली 25 मुलांनी ब्रेवरी दाखवली. त्यांनी 25 जणांनी इतरांचा जीव वाचवला आणि योग्य तो हुशारी त्यांनी दाखवली आणि त्या ब्रेवरीमुळे त्यांना नॅशनल अवॉर्ड देण्यात येतं. नॅशनल ब्रेवरी अवॉर्ड. किती मुलांना? 25. आणि ते कधी? 24 जानेवारी 2014. 24 January 2014. 2 days before रिपब्लिक डे. आता हे कधी? तर रिपब्लिक डेच्या 2 दिवस आधी. रिपब्लिक डे कधी असतो? 26 जानेवारीला. आणि हे कधी केले? 24 जानेवारी 2014. द भारत अवॉर्ड. आता ते बघा, अमॉंग दीज 25 चिल्ड्रन, आणि त्यापैकी 25 मधले 9 आर गर्ल्स. आता बघा, 25 मुलं होती, त्याच्यामध्ये 9 मुली होत्या. म्हणजे 9 मुलींना सुद्धा अवॉर्ड दिला आहे. अँड द भारत अवॉर्ड वॉज कन्फर्ड अपॉन 8.5 year old महिका गुप्ता फ्रॉम दिल्ली. आता ही बघा, हे कोण आहे? 8.5 year old मुलगी आहे ही, म्हणजे 8.5 वर्षाची मुलगी महिका गुप्ता. कुठे राहते? दिल्लीला. तिने कसं ब्रेवरी दाखवलं आहे ते बघूया. आता बघा, ऑन जून 16, 2013 महिका गुप्ता वॉज इन केदारनाथ. ती केदारनाथला तिच्या फॅमिलीसोबत गेली होती. विथ हर फॅमिली. सडनली फ्लॅश फ्लड स्टक. आता फ्लॅश फ्लड स्टक मीन्स महापूर येतो. म्हणजे आपल्या इथे सुद्धा महापूर आपण बघितलेला आहे. तसं केदारनाथला ती तिच्या फॅमिलीसोबत गेली होती आणि तिथे नदीला पूर येतो. त्याला फ्लॅश फ्लड स्टक म्हणतात. द एरिया वॉज फिल्ड विथ मडी फ्लड वॉटर. आणि तो पूर्ण एरिया कशाने भरतो? फिल्ड विथ मडी फ्लड वॉटर. सगळा तो चिखलाने, त्या पाण्याने भरून जातो पूर्ण. महिका could not see her parents, relatives, but her 4-year-old brothers crying. आता इथे बघा, तिला पॅरेंट्स, तिचे रिलेटिव्ह कोणीच दिसत नाही तिला तिथे. बट तिला कुणाचा आवाज येतो? 4-year-old ब्रदर. तिच्या भावाचा, 4 वर्षाचा भाऊ असतो तिचा, तो त्याच्या रडण्याचा आवाज तिला येत असतो. महिका डिड नॉट हाऊ टू स्विम. तिला पोहता येत नसतं. तिला स्विम कसं करायचं ते तिला माहीत नसतं. आता करायचं का? तिला तिच्या भावाचा आवाज येतो, मग ती पोहणार नाही, पोहता येत नाही तिला. मग आता काय करायचं? शी वॉज हिट विथ स्टोन कॅरीड बाय वॉटर. आणि तिला वाहून आलेला एक मोठा दगड तिला जोरात लागतो. पाण्याबरोबर वाहून आलेला दगड तिला जोरात लागतो. बट ब्रेवली शी वॅडेड आउट टिल शी फाउंड हर ब्रदर अँड ड्रॅग हिम टू सेफली. आता बघा, ती तरीही प्रयत्न करत जाते आणि तिला भाऊ सापडतो आणि ती त्याला ड्रॅग हिम टू सेफली, ती त्याला ओढून स्वतःजवळ घेते.
तिचा भाऊ तिला भेटल्यावरती ती त्याला ओढून तिच्याजवळ घेते. देअर शी हेल्ड ऑन टाईट टू हर ब्रदर फॉर हर. आता तिने काय केलं तिच्या भावाला, एवढं जिथे पाण्याचा भरपूर पूर आला आहे तिथे ती त्याच्या भावाला घट्ट टाईट पकडून ठेवते. फॉर हार्स म्हणजे बराच वेळ, बरेच तास ती त्या भावाला फक्त घट्ट पकडून ठेवते. व्हेन शी सॉ अ लाईट, जेव्हा तिला लाईट दिसते. शी वेव फॉर हेल्प. वेव मीन्स हात हलवते मदतीसाठी, म्हणजे आम्हाला मदत हवी आहे, मदतीसाठी ती हात हलवते. आफ्टर दॅट दे वेर बोथ रेस्क्यू मीन्स वाचवणे. रेस्क्यू टीम येते त्यावेळी ती त्या दोघांना वाचवतात. म्हणजे हे तुम्हाला कळलं तिने कसं जोपर्यंत ती लोक येत नाहीत, कोणी वाचवायला येत नाही, तोपर्यंत तिने तिच्या भावाला सोडलं नाही, घट्ट पकडून ठेवलं. आणि जशी ती लोक लाईट दिसली तिला, तर तसं तिने मदतीसाठी हात हलवला आणि मग ती दोघंसुद्धा रेस्क्यू झाले, म्हणजे वाचवले गेले, दोघांनासुद्धा वाचवण्यात आलं. विथ अ डिटर्मिनेशन अँड प्रेझेन्स ऑफ माइंड. आता इथे बघा, प्रेझेन्स ऑफ माइंड मीन्स तुमचा योग्य तो विचार, त्यावेळी ज्या प्रसंगाला जो विचार येतो व्यवस्थित चांगला, त्याला प्रेझेन्स ऑफ माइंड म्हणतात. शी सेव्ह हर ओन लाईफ अँड दॅट हर ब्रदर. म्हणजे ती स्वतःचा जीवसुद्धा वाचवते आणि तिच्या भावाचा सुद्धा जीव वाचवते. त्यामुळे तिला ते अवॉर्ड मिळतं ब्रेव्हरीचं. ओके, आता इथे बघा खाली त्यांनी ब्रेव्हरी मीन्स काय दिले त्यांनी. ब्रेव्हरी इज इन डुईंग द राईट थिंग इवन वेन वन इज अफ्रेड. आता ब्रेव्हरी म्हणजे काय सांगितलं त्यांनी, ब्रेव्हरी इज डुईंग द राईट थिंग्स, म्हणजे तुम्ही एखादी चांगली गोष्ट करता ज्यावेळी दुसरा काळजीमध्ये असतो, जेव्हा घाबरलेला असतो, त्यावेळी तुम्ही जी योग्य कार्य करता त्याला ब्रेव्हरी म्हणतात. ओके, आता खाली बघा, वी बिकम जस्ट बाय परफॉर्मिंग जस्ट ॲक्शन. आता वी बिकम जस्ट बाय परफॉर्मिंग जस्ट ॲक्शन. आपण नॉर्मल जे काही कामं करतो, नॉर्मल ॲक्शन काही करतो ते ब्रेव नसतं. बट वी बिकम ब्रेव बाय परफॉर्मिंग ब्रेव ॲक्शन. आपण ब्रेव केव्हा बनतो, जेव्हा एखादं ब्रेव ॲक्शन परफॉर्म करतो तेव्हा आपण ब्रेव बनतो. वी बिकम ब्रेव बाय परफॉर्मिंग ब्रेव ॲक्शन. ओके, आता इथे बघा दुसरं बघूया आपण. आता इथे दुसऱ्या मुलाचं दिलेलं आहे, शुभम संतोष चौधरी. आता हा छोटा मुलगा आहे, त्याचं नाव आहे शुभम संतोष चौधरी फ्रॉम महाराष्ट्र, हॅज बीन गिवन संजय चोप्रा अवॉर्ड फॉर हिज एक्सलेम्पलरी करेज. आता इथे बघा, संतोष चौधरी हा कुठला असतो, महाराष्ट्राचा. त्याला संजय चोप्रा अवॉर्ड हे देण्यात, त्याच्या शौर्याबद्दल, त्याचा जो करेज दाखवलेला असतो त्याबद्दल त्याला संजय चोप्रा अवॉर्ड देण्यात येतं. काय होतं बघूया आता. ही वॉज ऑन हिज वे बॅक फ्रॉम स्कूल ऑन 11 ऑगस्ट 2012. 11 ऑगस्ट 2012 साली तो जेव्हा शाळेतनं परत घरी येत असतो तेव्हा त्याला तिथे ही सॉ दॅट अ व्हॅन हॅड बस्ट इनटू फ्लेम्स ऑन द नॅशनल हायवे. आता बघा, एक गाडी पूर्ण खराब झालेली असते आणि ते हायवेवरती फ्लेम्स म्हणजे त्याला फायर लागलेलं असतं त्या गाडीला, कुठे तर नॅशनल हायवेवरती काय. आणि तो घरी येत असताना त्याला व्हॅन दिसते, त्या व्हॅनला पूर्ण म्हणजे खराब होऊन ती जळत असते नॅशनल हायवेवरती. अ क्राऊड हॅड गॅदर्ड. आता इथे बघा, गॅदर्ड म्हणजे जमा होणे, क्राऊड मीन्स गर्दी. बट दे वेअर वॉचिंग हेल्पलेसली म्हणजे ते काहीही करत नाही, असह्यपणे ती लोक फक्त
फक्त बघत असतात, कोणीही मदत करत नाही, कोणीही हेल्प करायला पुढे येत नाही. फक्त ती गर्दी जी असते ती फक्त बघत असते. बट शुभम रश टू द व्हेकल. आता शुभम काय करतो, रश करतो म्हणजे धावत पटकन त्या व्हेकलकडे जातो अँड ट्राय टू ओपन द डोर. आता तो डोर उघडायचा प्रयत्न करतो, बट द हँडल वॉज टू हॉट टू होल्ड. पकडायसाठी तो दरवाजा ओपन करण्यासाठी त्या हँडलला पकडतो, तेव्हा ते खूपच गरम असते हँडल, त्याला ते पकडताच येत नाही अजिबात. खूप गरम असल्यामुळे ते त्याचा हात पण वाजू शकतो. शुभम क्विकली ब्रोक द व्हॅन्स विंडो. आता त्याने इथे प्रेझेन्स ऑफ माइंड काय दाखवलं आहे, शुभम क्विकली ब्रोक द व्हॅन्स विंडो. आणि तो काय करतो, व्हॅनची विंडो ब्रोक करतो, तोडून टाकतो तो पटकन. अँड अनलॉक द डोर फ्रॉम इनसाइड. काय करतो तो, अनलॉक द डोर इनसाइड. आता तो आतनं पटकन दरवाजा खोलतो. देअर वेर 2 गर्ल्स इन द व्हॅन. आता त्या व्हॅनमध्ये किती, 2 मुली असतात. आणि ही pulled them out from the burning van and saved their lives. आणि तो त्या जळत्या व्हॅनमधून त्या 2 मुलींना बाहेर खेचून काढतो आणि त्यांना वाचवतो. त्या संतोष शुभम चौधरीने अशा प्रकारे प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवून त्यांनी त्या 2 मुलींचा जीव वाचवला. आता इथे बघा, एव्हरी इयर नॅशनल ब्रेव्हरी अवॉर्ड्स आर गिवन टू यंग चिल्ड्रन फ्रॉम देअर आउटस्टँडिंग डीड्स ऑफ ब्रेव्हरी. दरवर्षी नॅशनल ब्रेव्हरी अवॉर्ड हा लहान यंग मुलांना देण्यात येतो, कारण त्यांच्या आउटस्टँडिंग परफॉर्मन्स आणि त्यांच्या त्या ब्रेव्हरीमुळे हा अवॉर्ड त्या यंग चिल्ड्रनना देण्यात येतो. दीज चिल्ड्रन प्रेझेंट इन्स्पायरिंग एक्झाम्पल फॉर अदर चिल्ड्रन. आता ही मुलं जी आहेत ते काय रिप्रेझेंट करतात, की आपण इन्स्पायर करतात, म्हणजे प्रोत्साहन देतात आपल्या दुसऱ्या मुलांसाठी. म्हणजे खरंच ही मुलं त्यांचं जे चातुर्य दाखवतात आपल्याला, एवढा ब्रेवपणा दाखवतात. आपण सुद्धा प्रेरित होऊन आपण सुद्धा इतरांना मदत केली पाहिजे. You can read about their acts of courage in the newspapers on the internet. आणि आपण या अशा मुलांबद्दल नेहमी न्यूजपेपरमध्ये त्यांची माहिती वाचतो किंवा नेटवरती सुद्धा आपल्याला त्यांचं इन्फॉर्मेशन मिळते. द ब्रेव मॅन इज नॉट ही who does not feel afraid, but he who conquers that fear. आता ब्रेव मॅन कसा असतो, तो अफ्रेड होत नाही. ब्रेव मॅन कोण असतो, की जो अजिबात घाबरत नाही आणि तो फिअर, त्याची जी भीती असते त्या भीतीला जिंकतो. कॉन्क्वेअर मीन्स जिंकणे. मग तो ते कॉन्क्वेअर दॅट फिअर, त्या भीतीला सामना करतो, जिंकतो त्या भीतीशी. अशाच प्रकारे ह्या 2 मुलांची ही स्टोरी आहे यंग ब्रेव हार्ट्सची. I hope you understand. We will see next video. Bye bye.